सरकारी नोकरी करायची आहे, 10वी झाली आहे, पोलीस व्हायचे स्वप्न बघताय, तर मग लागा तयारीला. कारण आजची व्हिडिओ खूप महत्वाची आहे. दारूबंदी विभागातर्फे खूप मोठी भरती होणार आहे आणि यासाठी कमीत कमी 10वी हे शिक्षण आवश्यक असणार आहे. चला तर आपण बघूयात काय आहे ही भरती अपडेट. मित्रांनो, दारूबंदी पोलीस भरती 2026 साठीची मोठी अपडेट समोर आलेली आहे. यामध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असणार आहे. दारूबंदी विभागामध्ये मोठी भरती होणार आहे. पोलीस आणि कॉन्स्टेबल साठी अर्ज मागवले जाणार आहेत. मित्रांनो, यासाठी अर्ज प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती अगदी कमी आहेत. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमचा शैक्षणिक पुरावा आणि फोटो आणि सिग्नेचर बस एवढंच लागणार आहे. मित्रांनो, निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या 3 गोष्टीवरती होणार आहे. मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा बघूया की पगार किती मिळणार आहे. या पदांसाठी पगार हा 25,000 रुपयापासून 40,000 रुपयापर्यंत असणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नोकरी ही परमनंट असणार आहे. कुठलंही कंत्राटी वगैरे ही नोकरी नसणार आहे. ही दारूबंदी विभागातर्फे परमनंट नोकरी असणार आहे. मित्रांनो, आता आपण बघूयात काम काय असणार आहे. ही का होती, ही भरती का आणि कुणासाठी होते. तर मित्रांनो, दारूबंदी विभागातर्फे ही भरती होते आणि या विभागाचं महत्त्वाचं काम आहे, राज्यामध्ये अनधिकृतरित्या दारूची विक्री, उत्पादन आणि तस्करी होत असते. त्याला आळा बसवण्यासाठी ही दारूबंदी पोलिसांची भरती होत असते. मित्रांनो, ही भरती सरळ सेवा पद्धतीने घेतली जाते. भरती जवान, चालक, स्टेनोग्राफर, लिपिक आणि चपराशी या पदांसाठी आहे. या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी तुमची शैक्षणिक पात्रता लागणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे. तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. तुमचं आधार कार्ड अपडेट करून ठेवायचं आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी हे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. ही नोकरी मिळाल्यानंतर तुमचं काम काय असणार आहे, तर बेकायदेशीर दारू निर्मितीवर कारवाई करायची आहे. दारू तस्करी रोखणे, राज्य उत्पादन शुल्क नियमांची अंमलबजावणी होते की नाही ते बघणे, छापे टाकणे व गुन्हे नोंदवणे, त्याचबरोबर बार, वाईन शॉप आणि दारू विक्री केंद्रांची तपासणी करणे हे तुमचं काम असणार आहे. कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता असणार आहे ते आता आपण बघूयात. जवान या पदासाठी 10वी किंवा 12वी पास असणं आवश्यक असणार आहे. चालक या पदासाठी 7वी पास, त्याचबरोबर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. त्यानंतर लिपिक पदासाठी 12वी किंवा पदवी चालणार आहे. स्टेनोग्राफरसाठी 10वी टायपिंग आणि शॉर्ट हँड तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आता बघूयात. वयोमर्यादा काय आहे, तर खुला वर्ग 18 ते 40 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर ओबीसी साठी 18 ते 43 पर्यंत, एससी एसटी साठी 18 ते 45 वयोगटापर्यंत तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, शारीरिक चाचणी कशी लागणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी असणार आहे. तुमची उंची ही 165 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. तुमची छाती 79 ते 84 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. धावणे 1600 मीटर पर्यंत असणं आवश्यक आहे. मित्रांनो, महिला उमेदवारांसाठी आहे उंची 155 सेंटीमीटर आणि धावणे 800 मीटर. ही तुमची शारीरिक चाचणी होणार आहे या प्रकारामध्ये. भरतीची प्रक्रिया कशी होते आपण बघूयात. मित्रांनो, मैदानी चाचणी मध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक. लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, चालू घडामोडी, महाराष्ट्र इतिहास व भूगोल या विषयाचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. कोणत्या पदासाठी किती पगार आहे ते आता आपण बघूयात. जवान या पदासाठी 21,700 ते 69,100. चालक या पदासाठी 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार आहे. लिपिक या पदासाठी 29,200 ते 92,300 रुपये पगार असणार आहे. यासोबतच तुम्हाला महागाई भत्ता, घर भाडे, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन सुद्धा मिळणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे अर्ज कसा करायचा आहे. अधिकृत वेबसाईटला मी जी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट भरती या सेक्शनवरती जायचं आहे. त्यानंतर दारूबंदी पोलीस भरती नोटिफिकेशन वाचायचं आहे व्यवस्थित. ऑनलाईन फॉर्म भरा या पॉइंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा यावरती क्लिक करून तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. अर्ज फी भरा, त्यानंतर तुम्हाला अर्ज फी भरावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले होते ते डॉक्युमेंट परत एकदा सांगते. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, 10वी 12वीचं मार्कशीट जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे जवळ. तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र सुद्धा तुमच्यासोबत ठेवायचं आहे. रहिवासी दाखला, फोटो आणि सही. ही एक शासनाकडून उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा. जे माझे मित्रमैत्रिणी आता जी पोलीस भरती झाली त्यामध्ये काही पॉइंट्सवरून ही भरती त्यांची चुकलेली आहे, त्या सगळ्यांसाठी ही दारूबंदी पोलीस भरती खूप महत्त्वाची आहे.
त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी, वेगवेगळ्या सरकारी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. मित्रांनो, ही व्हिडिओ नक्की गरजू मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.